नमस्कार, मी नताशा चव्हाण. मराठा न्यूजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत. ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक काळात जोशी गल्ली येथे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष बाळासाहेब सर्वदे यांचा खून झाला होता. या प्रकरणी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार असणाऱ्या शालन शिंदे यांना या खून प्रकरणात अटक करण्यात आली होती. त्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या वतीने शालन शिंदे यांच्या निवडणुकीमध्ये विजय झाल्याने त्या नगरसेविका झाल्या. त्यानंतर महानगरपालिका सभागृहाच्या बैठकीस नगरसेवक म्हणून उपस्थित असणे गरजेचे असल्याने पहिल्या बैठकीत शालन शिंदे यांना पोलीस बंदोबस्तात महानगरपालिका सभागृह बैठकीसाठी आणण्यात आले होते. यावेळेस नगरसेविका शालन शिंदे या सभागृहामध्ये आल्यावर काही काळ याबद्दल चर्चा झाल्याची दिसून आली होती. हॅलो, महापौरसाहेब, या ठिकाणी 175 वरून आम्हाला या भागात पाणी पुरवठा होत होता. आता काय होत म्हणजे काय तर बजेट लागतं काय लागतं, थोडं मोठं ₹100 रुपयासाठी टाक्या बंद, तिथनं आम्ही पाणी घेत होतो. मग ते आता तुम्ही बंद करतो, म्हणजे कशाला बंद करतो? हे खुलासा तर करा मला. आहेत टाक्या बांधलेले, मग खुलासा करा. तुम्ही करता ते महापौरसाहेब यांच्या वार्डामध्ये खुलासा करा. खुलासा 175 HP पंपाचं सुद्धा पाणी चालू आहे आणि MBRचं सुद्धा चालू आहे. 175 जर देत राहिलो तर 4 दिवसाचं पाणी पुरवठा अजून 4 दिवस पडत आहे. दोन्ही यंत्रणा वापरून पाणी देतो तर ही परिस्थिती आहे. नाही सर, महापौर साहेब चुकीचं आहे. यांना निर्देशन मागून दिलेलं मी. त्या ठिकाणी 3 टाक्या जमीनच्या बंद आहेत आणि बाजूचे 2 टाक्या बंद आहेत. ते 2 टाक्या बंद करून ते पाडून टाका. तसं नाही बनवायचे. पाणी का पुरवतात पूर्वी. ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.